राजे आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून वीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा जिंकण्याचा विडा उचलला आणि फक्त 500 नवळे घेऊन वीर तानाजी मालुसरे 1500 राजपुतावरती तुटून पडले। किल्ले कोंढाणा वीर तानाजी मालुसरे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला, पण दुर्दैवाने त्यांना वीरमरण आले। गड आला पण सिंह गेला। जय शिवराय मित्रांनो, आज आपण निघालोय किल्ले सिंहगड म्हणजेच पूर्वीचा कोंढाणा किल्ला पाहण्यासाठी आणि त्याची माहिती घेण्यासाठी। पुण्यापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वर रांगेवर हा गड आहे। गडावरती जाण्यासाठी आपण कार किंवा बाईकचा उपयोग करून गडाच्या पायथ्याशी डायरेक्ट जाऊ शकतो, किंवा आता आपण निघालोय त्या पद्धतीने आपण ट्रेक करून सुद्धा जाऊ शकतो। ट्रेकने जाण्यासाठी अंदाजे 1.5 ते 2.5 तासाचा वेळ लागतो। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा म्हणजेच आत्ताचा सिंहगड स्वराज्यात सामील करायचा होता, त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता सिद्धी अंबरवाहक। छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यावेळी वय होते अंदाजे 16-17च्या दरम्यान। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी बापूजी मुदगल देशपांडे यांना आपल्या मनातील कोंढाणा किल्ला आपल्या स्वराज्यात हवा असे सांगितले। बापूजी देशपांडे यांना कोंढाण्याची नसनस माहीत होती। बापूजींना हेही माहीत होते की त्यावेळी लढाई करून कोंढाणा घेणे अशक्य आहे। बापूजींनी शक्कल लढवली आणि गडकऱ्यांशी कारस्थान करून त्यांना बोलवून आपली माणसे गडावर नेली आणि त्यावेळी लढाई न करता बापूजी देशपांडे यांनी कोंढाणा काबीज केला। पुढे इसवी सन 1649 मध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला आदिलशाहीला दिला। पूर्ण ट्रेक करून आता आपण पोहोचलोय गडावरती। गडावरती पुण्याच्या बाजूने अशा प्रकारे 3 दरवाजे पाहायला मिळतात। गडावरती पोहोचल्यानंतर पुण्याचे असे सुंदर असे दृश्य पाहायला मिळते। कोणत्याही गडावरती गेल्यानंतर ज्यावेळी गडाची पहिली पायरी पाहतो त्यावेळी असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातच प्रवेश करतो। गडाच्या दुसऱ्या दरवाज्यातून वरती आल्यानंतर लगेचच गडाचा आपल्याला नकाशा पाहायला मिळतो। इसवी सन 1649 मध्ये आदिलशाहीला किल्ला दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला, पण दुर्दैवाने इसवी सन 1665 साली झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले सामील होते त्यात सिंहगडचा देखील समावेश होता। 1665 मध्ये किल्ले कोंढाणा मोगलांकडे गेला। आता आपण आलोय किल्ल्याच्या 3ऱ्या दरवाजामध्ये। हा दरवाजा खूप भक्कम असून सुंदर आहे। दरवाजाच्या भिंतीवरती साईडच्या बुरुजावरती आपल्याला विविध प्रकारचे कोरीव काम केलेले पाहायला मिळते। गडाच्या वरती आल्यानंतर उजव्या साईडला लगेचच आपल्याला तोफखाना पाहायला मिळतो। महाराजांच्या काळात लढाईसाठी लागणारा दारुगोळा याच ठिकाणी ठेवला जाईल। अजूनही हा तोफखाना खूप भक्कम स्वरूपात पाहायला मिळतो। या तोफखान्यापासून समोर गेले की लगेच आपल्याला शिवकालीन तोफ पाहायला मिळते। त्यानंतर गडाच्या वरती आल्यानंतर डाव्या बाजूला घोड्यांच्या पागा पाहायला मिळतात। इसवी सन 1665 मध्ये ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यानंतर इसवी सन 1669 मध्ये औरंगजेबाने हा तह मोडला। हा तह मोडल्यानंतर औरंगजेबाने पुन्हा जनतेवरती अमानुष अत्याचार करायला सुरुवात केली आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये दिलेले किल्ले पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचे ठरविले आणि त्यावेळी जिजाऊ आईसाहेबांचा मुक्काम राजगडावरती होता। राजगडावरील पद्मावती माचेवरती आईसाहेबांचा वाडा होता। गडाच्या वरती आल्यानंतर आपल्याला कोंढाणेश्वराचे मंदिर पाहायला मिळते। या ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते। गडाच्या पद्मावती माचेवरून ईशान्येला असणारा किल्ला म्हणजे कोंढाणा। कोंढाणा किल्ल्याशी आईसाहेब जिजाऊंचे जवळचे नाते होते। पुरंदरच्या तहामध्ये किल्ला मोगलांना देण्या अगोदर आईसाहेबांचा मुक्काम गडावर होता। कोंढाण्याचे महत्त्व, मोल, सामर्थ्य आणि सौंदर्य सर्वांनाच माहीत होते।
हे जडताचे भूषण शिवबाच्या कंठात असावे असे जर आईसाहेबांना वाटले तर त्यात आश्चर्य कसले. हा किल्ला शिवबाने जिंकून घ्यावा असे आईसाहेबांना नक्की वाटले आणि त्यांनी महाराजांना म्हटले, शिवबा, एवढा हा समोरचा कोंढाणा जिंकून घे. महाराजांची फार तळमळ होती की गड कोंढाणा आपल्याला हवाच. केवळ सिंहगडच नव्हे तर पूर्वी स्वराज्यात असलेले आणि नसलेले सर्वच किल्ले जिंकून घेण्याची महाराजांची इच्छा. घाई होती. या चढाईचा शुभ शकून सिंहगडावर करण्याचा संकल्प त्यांनी मनातल्या मनात घेतला होता. काम सोपे नव्हते, कारण गड सोपा नव्हता. गडाला गिरमिट होते उदयभान राठोड. सुभेदार तानाजी मालुसरे ज्यावेळी आपल्या मुलाच्या लग्नाची बातमी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे राजगडावर गेले. सुभेदार तानाजी मालुसरे ज्यावेळी आपल्या मुलाच्या लग्नाची बातमी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे राजगडावर गेले त्यावेळी त्यांना कोंढाणाची मयेबद्दल समजले. त्यावेळी ते बोलले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाच. आणि अवघे 500 मावळे घेऊन ते उदयभान राठोडवर तुटून पडले. लढाई चालू असतानाच तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली आणि त्यांनी आपल्या हाताची ढाल म्हणून वापर केला. यावेळी लढाईमध्ये उदयभानाच्या माराने वीर तानाजी मालुसरे यांचा हात तुटला आणि ही तीच जागा ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला. कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतसराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा 2 मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे. श्री अमृतेश्वर भैरव मंदिर याच्या शेजारीच आपल्याला हे हत्ती टाके पाहायला मिळते. हत्ती टाक्यापासून समोर आल्यानंतर लगेचच आपल्याला देव टाके पाहायला मिळते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे, आजही होतो. असे म्हटले जाते की महात्मा गांधी ज्यावेळी पुण्याला येई त्यावेळी या देव टाक्याचे पाणी पिण्यासाठी मागवत असे. आता आपण आलोय गडाच्या दुसऱ्या बाजूचा दरवाजा म्हणजेच कल्याण दरवाजा. तानाजी मालुसरे आणि काही निवडक मावळे ज्यावेळी दोराच्या सहाय्याने वरती आले त्यावेळी त्यांनी हर हर महादेव करून हल्ला उठवला आणि सगळ्यात अगोदर त्यांनी कल्याण दरवाजा उघडला. या दरवाजामध्ये तानाजी मालुसरेंसोबत असणारे त्यांचे छोटे भाऊ सूर्याजी मालुसरे आणि काही मावळे होते. त्यांनी या दरवाजातून प्रवेश केला. कल्याण दरवाजातून समोर गेल्यानंतर लगेचच आपल्याला उदयभान राठोड याचं खडगं पाहायला मिळतं. कल्याण दरवाजा हा अतिशय भक्कम असून एका पाठोपाठ एक असे 2 दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण दरवाजानंतर आता आपण निघालोय तानाजी कडा आणि कलावंतिनी बुरुज पाहायला. गडावरून सह्याद्रीची सुंदर अशी डोंगररांग आपल्याला पाहायला मिळते आणि पावसाळ्यामध्ये हा म्हणजे धरतीवरचा स्वर्गच. वीर तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड याच्यामध्ये जे घनघोर युद्ध चालू होते त्याच्यामध्ये वीर तानाजी मालुसरे ज्यावेळी धर्तीवरती पडताना त्यांनी उदयभान राठोडला देखील संपवले होते. पण वीर तानाजी मालुसरे ज्यावेळी धरणीवरती पडले त्यावेळी मावळे काही गडबडले होते आणि त्यावेळेचाच प्रसंग इतिहासात नोंद करून ठेवण्यात आलाय, तो म्हणजे सूर्याजी मालुसरे यांचा. आता आपण पाहतोय हाच तो तानाजी कडा आणि येथूनच आपले मावळे दोरेच्या साहाय्याने वरती आले. वीर तानाजी मालुसरे धरणीवरती पडल्यानंतर सुभेदार पडले म्हणून अख्खे मावळे परत माघारी फिरले होते. त्यांनी दोरीकडे धाव घेतली, पण त्यावेळी सूर्याजी मालुसरे बोलले, तुमचा सुभेदार इथे मरून पडला असता तुम्ही पळून जाता. नामर्दासारखे पळून जाण्यापेक्षा लढून मारा. तुमचा सरदार पडला म्हणून काय झाले? तुमची अवलाद कुणाची? जग काय म्हणेल तुम्हाला? महाराज काय बोलतील? गड जिंकून दाखवा, फिरा माघारी. आणि त्यावेळी सर्व मावळ्यामध्ये पुन्हा जीव सूर्याजी मालुसरे यांनी भरला आणि मावळ्यांनी गड देखील सर केला.
गड सर केल्यानंतर मावळ्यांनी तिथेच एक गवताची गंजी पेटवून दिली आणि राजगडावरती गड जिंकल्याची छत्रपती शिवाजी महाराजांना संदेश पाठवला. गडावरती आपल्याला छत्रपती राजाराम महाराजांची समाधी पाहायला मिळते. सिंहगड हा पुण्याच्या जवळ असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी खूप गर्दी पाहायला मिळते. गडावरती आपल्याला लोकमान्य टिळक यांचे निवासस्थान पाहायला मिळते. असे म्हटले जाते की 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच ठिकाणी झाली. गडावरती आपल्याला विविध ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाकडे. सिंहगडाची माहिती देण्याचा तुमच्या भावाचा हा छोटासा प्रयत्न. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज.